जे दिसतं त्यापेक्षा वास्तव फार वेगळं असतं आणि त्या वास्तवाच्या सावलीत एखादं कवळं आयुष्य हळूहळू विझत जात असतं. तो 18 वर्षाचा तरुण स्वप्न बघणाऱ्या वयातला, ती मात्र 40 वर्षाची प्रौढ स्त्री, अनुभवाची सावली असलेली पण आतून एक वेगळ्याच भुकेने चाललेली. मुलाचं नाव रोहन. हे नाव बदललेलं असून खरी ओळख गोपनीय ठेवण्यात आली आहे. ती होती सुरेखा. मुंबईच्या एका प्रतिष्ठित शाळेत 11वीच्या वर्गात इंग्रजी शिकवणारी शिक्षिका. पाहायला सौम्य पण नजरेत काहीतरी वेगळं, एक आक्रमक शांती होती. रोहन तिच्या वर्गात आल्यापासून सुरेखाची नजर त्याच्यावर खिळली होती. तिचं वागणं आधी शिक्षकासारखं वाटलं पण हळूहळू त्यात काहीसा विचित्र जिव्हाळा मिसळायला लागला. डिसेंबर 2023 समारंभाचा काळ. संपूर्ण शाळा उत्साहात होती. तिच्या जबाबदारीत होता डान्स ग्रुप आणि त्यात होता रोहनही. डान्सच्या तयारीदरम्यान सुरेखा आणि रोहन वारंवार एकमेकांच्या संपर्कात येऊ लागले. ती त्याच्या खूप जवळ यायची, त्याच्या हालचालीकडे निरखून बघायची. बरेचदा त्याचा हात धरून डान्स शिकवायची. पण त्या स्पर्शामागे फक्त शिक्षण नव्हतं, ते रोहनलाही जाणवत होतं. हळूहळू रोहनचं लक्ष तिच्या अस्वस्थ वागणुकीकडे गेलं. त्याने तिच्यापासून अंतर ठेवण्याचा प्रयत्न केला पण ती स्त्री थांबली नाही. त्या दिवशी रोहन एकटाच वर्गात अभ्यास करत होता. सुरेखा तिथे आली, दार बंद केलं आणि एकटक त्याच्याकडे पाहू लागली. रोहन, मला तुझ्याशी एक खास गोष्ट बोलायची आहे. त्या वाक्यामागे छुपा हेतू होता. ती थेट त्याच्याशी शारीरिक संबंधाचा प्रस्ताव ठेवते. रोहन हादरतो. एक क्षणात त्याच्या डोळ्यापुढे तिचा शिक्षिका असलेला चेहरा गडद होतो आणि एका अतृप्त आक्रमक स्त्रीचा चेहरा समोर येतो. रोहन खूप घाबरला होता. त्या स्त्रीने टाकलेला प्रस्ताव त्याचं मन हलवून गेला होता पण चुकीच्या दिशेने. त्याने ती गोष्ट तिथल्या तिथे फेटाळली. हे चुकीचं आहे, तुम्ही माझी टीचर आहात, त्याने थरथरत्या आवाज सांगितलं. पण सुरेखा थांबली नाही. तिने आता एक नवीन खेळी खेळली. रोहनच्या जवळच्या मैत्रिणीचा वापर केला. ती मुलगी जी रोहनवर विश्वास टाकणारी होती, तिचं नाव बदललेलं अन्वी. सुरेखाने अन्वीशी बोलून तिला आपल्या बाजूने वळवले. एक दिवस अन्वी रोहनला भेटली. तिच्या डोळ्यात एक विचित्र चमक होती, शब्दात अजब आत्मविश्वास. तू आणि सुरेखा मॅम खरंच एकमेकांसाठी बनलेले आहात. रोहन, मोठ्या महिलांशी अशा नात्याचं काहीच बिघडत नाही, उलट त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळतं. तू एकदा तिच्याशी मोकळेपणानं बोलून तर बघ. अन्वीचे शब्द कधी सल्ल्यासारखे वाटत होते तर कधी फसवणुकीसारखे. पण तिचं बोलणं रोहनच्या मनात गोंधळ निर्माण करणार होतं. आता रोहनची मानसिक घुसमट वाढू लागली. जेव्हाही रोहनचा सुरेखा मॅडमसोबत आमने सामना व्हायचा, त्यांच्या अंगात कंप सुटायचा, कंठ कोरडा पडायचा, डोळ्यात अपराधगंड दिसायचा. त्याला कळत नव्हतं की ही एक प्रेमकथा आहे की मानसिक छळ. माझ्याशी काहीतरी चुकीचं घडतंय पण मी कोणाला सांगू? शाळा, मित्र, घर, सर्व ठिकाणी तो हसत राहायचा पण आतून तो एकटाच तुटत चालला होता. आपल्या एका जवळच्या मित्राशी, ओंकारशी मन मोकळं केल्यानंतर रोहनने शेवटी एक निर्णय घेतला. एकदाच भेटतो, स्पष्ट सांगतो की मला हे सगळं नकोय. त्याच्या चेहऱ्यावर घाबरट पण ठाम भाव होते. त्याच दिवशी सुरेखाने त्याला भेटायला बोलवलं. ती आपल्या गाडीने आली होती, तिचं नेहमीचं गूढ हसू आणि त्याचं शांत गोंधळलेलं मन. गाडीमध्ये बसल्या क्षणापासून रोहनचं मन अशांत होतं. ती त्याला मुंबईपासून काही अंतरावर एका सुनसान ठिकाणी घेऊन गेली. इथे का आणलं? रोहनने विचारलं. पण त्याच्या प्रश्नांना काहीच उत्तर मिळालं नाही, फक्त जबरदस्तीची हालचाल. त्या दिवशी पहिल्यांदाच रोहनवर शारीरिक अत्याचार झाला. तो गप्प राहिला कारण त्याच्याकडे बोलायला शब्दच नव्हते. आणि हे आता नेहमीचं झालं. कॉलेज संपल्यानंतर जेव्हा इतर मित्र नोकरी, करिअर, स्वप्नामध्ये व्यस्त होते, रोहन मात्र तिच्या जाळ्यात अडकलेला होता. कधी एखाद्या 5 स्टार हॉटेलमध्ये तर कधी एका प्रायव्हेट गेस्ट हाऊसमध्ये. सुरेखा त्याला नेऊन त्याच्यावर संबंध लादायची. हे प्रेम नव्हतं, हे फक्त तिला हवं तसं शोषण होतं. रोहनसाठी हे सगळे एक दुःख स्वप्न बनून राहिलं होतं. शारीरिक थकवा तर होताच पण मानसिकरित्या तो ढासळत चालला होता. हे नक्की काय सुरू आहे माझ्यासोबत? तो एकटा पडत चालला होता. घरच्यांना सांगता येत नव्हतं कारण त्यांनी विश्वास ठेवला नसता. मित्रापुढे सांगायला लाज वाटायची. त्याच्या डोळ्यात एक घाबरलेली शांतता होती. कधी शांत बसलेला रोहन आतून ओरडत होता, कोणीतरी मला यातून बाहेर काढा.
सुरेखाला एक गोष्ट लक्षात आली होती. रोहन तिच्यापासून दूर जात होता. शब्दांनी नाही, पण नजरेतून. त्या नजरेमागचं भय ती वाचू शकली, पण त्याचं उत्तर तिने माणुसकीने दिलं नाही, तर नियंत्रणाच्या गोळ्यात. एका संध्याकाळी मुंबईच्या त्या शांतशीर रस्त्यावर गाडीमध्ये बसलेला रोहन अजूनही गोंधळलेला होता. हे घे, हे तुझं मन शांत करेल, ती म्हणाली. एका छोट्याशा बाटलीतून त्याला 2 गोळ्या दिल्या. त्याचं निशब्द मान डोलावणं, तेच तिच्यासाठी संधी होतं. गोळ्या खाल्ल्यामुळे काही दिवसातच रोहनचा चेहरा बदलायला लागला. कधी काळी आत्मविश्वासाने भरलेला मुलगा आता आरशासमोर उभा राहिला की आपलंच प्रतिबिंब ओळखू शकत नव्हता. पण ती थांबली नाही. तिने त्याला कधी दक्षिण मुंबईच्या टावर हॉटेलमध्ये, तर कधी जुहू किंवा अंधेरीच्या आलिशान रूममध्ये घेऊन जायचं सुरू ठेवलं. शुभ्र चादरी, मऊ गाद्या, झगमगते लाईट्स, या सगळ्याखाली फक्त एकच गोष्ट दडलेली होती, रोहनचं हरवत चाललेलं व्यक्तिमत्व. तिथे पोचल्यावर ती त्याला दारू प्यायला लावायची आणि नंतर त्याच्यावर जबरदस्तीने संबंध प्रस्थापित करायची. शब्द नव्हते, विरोध नव्हता, फक्त त्याच्या डोळ्यात एक काळा खोल सागर भरलेला होता. मानसिक तडफड. तिला हे माहीत होतं की तो तिला थेट नाही म्हणणार नाही, म्हणून ती त्याला औषध देत राहिली. नैराश्य विरोधी गोळ्या, शांत राहण्याची औषधं, प्रत्येक वेळी घरी सोडताना एक चॉकलेटसारखी गोळी आणि एक बनावटी हसू. पण आतून रोहन खचत चालला होता. त्याच्या विचार करण्याची ताकद हरवू लागली होती. त्याचं स्वतःचं अस्तित्व त्याच्यासमोर हळूहळू विरून गेलं होतं. मी काही चुकीचं करतोय का? हे खरंच प्रेम आहे का? माझ्या हातून काही चूक तर नाही ना झाली? अशा विचारांच्या तळ्यामध्ये तो बुडत चालला होता. तो जगत नव्हता, फक्त अस्तित्वात होता. त्या अत्याचाराचं ओझं रोहनच्या खांद्यावर इतकं जड झालं होतं की त्याला आता स्वतःचं प्रतिबिंबही परकं वाटायचं. तो रडायचा, पण न बोलता. तो घाबरायचा, पण हसत. घरात आई वडील, मित्र, शिक्षक सर्व होते, पण कुणाला काही सांगण्याचं धाडस होत नव्हतं. ती जसं म्हणेल तसं त्याने करायचं. ती जिथं बोलवेल तिथं जायचं. या भयाचं, या गुलामगिरीचं एका वर्षाहून अधिक काळ त्याने सामना केला. बोर्डाच्या परीक्षा एक आशेचा किरण. दरम्यान मार्च 2025 मध्ये बोर्डाच्या परीक्षा सुरू झाल्या. त्याने काहीच न बोलता मनातल्या 1000 विचारांच्या गोंगाटात पेपर लिहिले. हे संपलं की मी मोकळा, हेच एक स्वप्न त्याला जगायला भाग पाडत होतं. परीक्षा संपली, सुट्ट्या लागल्या आणि रोहनला वाटलं, झालं, आता ती मला पुन्हा कधीच गाठणार नाही. त्याने स्वतःशीच एक वचन दिलं, ही कहाणी माझ्याबरोबर इथेच संपेल. पण ती झोपलेली नव्हती. सुरेखासाठी मात्र ही शांतता म्हणजे अपमान होता, नकार होता, आणि तिला नकार सहन होत नव्हता. तिला झोप येईना. तिचं मन, शरीर आणि सत्ता पुन्हा रोहनच्या मागे लागली. काही दिवसांनी एक संध्याकाळ, रोहन दरवाजाच्या आवाजाने दचकला. बाहेर त्याचा एक परिचित नोकर उभा होता, सुरेखाचा खास माणूस. तो म्हणाला, मॅडमने पाठवलंय. ती म्हणाली, तिला भेटायचं आहे. रोहनचं अंग थरथरायला लागलं. हातात धरलेला मोबाईल गळून पडला. डोळ्यापुढे त्या जुन्या रात्रीचे संदर्भ परत फिरायला लागले. मी सुटलो नव्हतो, मी फक्त विश्रांतीवर होतो. रोहन पुन्हा एकदा गेला. त्याच्या मनात एक आशा होती, शक्यतो ही शेवटची भेट ठरेल. पण तिथे पोहोचताच ती 40 वर्षाची स्त्री सुरेखा नेहमीसारखीच त्याच्यावर तुटून पडली. जणू काही वर्षाची तहान तिला रोहनकडून भागवायची होती. शारीरिक संबंधानंतर ती कुशीत येत म्हणाली, तू मला सोडून जाऊ नकोस. मला तुझी सवय झाली आहे. मला करमत नाही आता तुझ्याशिवाय. तिच्या त्या शब्दामध्ये प्रेम नव्हतं, पण मालकी होती. मोह नव्हता, पण ताबा होता. मी संपतोय. रोहनच्या शरीराला आता त्या प्रसंगाची सवय झाली होती, पण मन मात्र तुटत चाललेलं. त्या रात्री घरी आल्यावर तो शांत होता, पण आतून कोसळलेला. त्या शांततेमागे आक्रोश होता. त्या डोळ्यामध्ये निद्रा नाश होता. त्या श्वासामध्ये घुसमट होती. आणि अखेर त्या रात्री तो जोरात रडू लागला. आई धावत आली. वडील सैरभर झाले. काय झालं बेटा? कुणी काही केलं का? रोहनचा थरथरता आवाज कंपणाऱ्या शब्दातून बाहेर आला. आई बाबा, गेल्या 1 वर्षभर माझं आयुष्य तिने गिळलं आहे. सुरेखा मॅडम माझ्यावर लैंगिक अत्याचार करतात. हे सगळं ऐकून दोघेही हादरले. त्यांचा विश्वासच बसत नव्हता की एक शिक्षिका, एक प्रौढ महिला एका विद्यार्थ्याचं जीवन असं उद्ध्वस्त करू शकते. पोलीस स्टेशन, न्यायासाठीची पहिली पायरी. आई वडिलांनी रोहनला घट्ट मिठी मारली आणि लगेचच पोलीस स्टेशनचा रस्ता धरला.
तक्रार दिली गेली. माझ्या अल्पवयीन मुलावर गेल्या काही दिवसापासून सतत लैंगिक अत्याचार होत आहेत. संपूर्ण पोलीस स्टेशन स्तब्ध झालं. सामान्यतः पुरुष आरोपी असतो, पण इथे मात्र स्त्री आरोपी होती. त्या दिवशी फक्त तक्रार नोंदली गेली नाही, तर एका आईवडिलांच्या सहनशीलतेचा अंतही नोंदला गेला. या संपूर्ण प्रकारामुळे फक्त पोलीसच नाही तर संपूर्ण समाजही चक्रावून गेला. एका आईवडिलाचा विश्वास, एका मुलाचा निखळपणा आणि एका महिलेचा अत्याचारमूलक विकृतपणा याचं भयावह दर्शन घडलं. अखेर दादर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी महिलेला अटक केली आहे. तिच्या विरोधात पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून एका प्रौढ शिक्षिकेकडून अल्पवयीन मुलावर झालेले लैंगिक शोषण हा गंभीर गुन्हा म्हणून नोंदवला गेला आहे. तपास खोलवर सुरू असून रोहनसारखा अजून कोणी या महिलेच्या जाळ्यात सापडला आहे का याचा तपास आता सुरू आहे.